हेच सत्य आहे, हेच एकदम खरे आहे, हीच वस्तुस्थिती आहे. ज्याला दुसऱ्याची प्रगती, मान सन्मान, विकास, प्रसिद्धी बरी दिसत नाही, जो दुसऱ्याच्या ज्ञानावर, संपत्तीवर, प्रगती विकासावर, प्रसिद्धीवर अक्षरशः जळतो, तो तर मागे राहतोच, अडाणी अज्ञानी अविकसित राहतोच. पण तोच ज्ञानी, विकसित, प्रामाणिक, या पुढे अग्रेसर होत चाललेल्या, या प्रसिद्ध होत चाललेल्या चांगल्या सुंदर माणसाला वेडा या काही म्हणतो, काही बाई म्हणतो. म्हणूनच तो मागे राहतो, कंगालमय नरकमय जीवन जगतो, दारिद्र्यमय एकदम कंगालमय जीवन जगतो. हे सत्य आहे, हीच वस्तुस्थिती आहे. तसेच जाणकार, ज्ञानी, सुंदर विचारी, सुशिक्षित, कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक माणूस कोणालाही काही म्हणत नाही, या नावबत ठेवत नाही, या कोणाचाही अपमान या अवमान उपहास करत नाही, तर दुर्बुद्धी, नासमज, अज्ञानी, अडाणी, रिकामटेकडा, आळसी माणूसच दुसऱ्याला नावबत ठेवतो, या काही बाई म्हणतो, या दुसऱ्याला उगीच काही बाई वाईट बोलतो, दुसऱ्याचा अपमान करतो, अवमान करतो, उपहास करतो, आणि मग त्यामुळेच तो कंगालमय जीवन जगतो, नरकमय जीवन जगतो. हेही तितकेच सत्य आहे, खरे आहे. धन्यवाद.